आपली पुढची डेफिनेशन झाली तुम्हाला आपण सेट्समध्ये इक्वल सेट पर्यंत आलो आपण, बरोबर आहे. आता इक्वल सेट नंतर आपल्याला मेन आहे नंबर ऑफ एलिमेंट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, की नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट मध्ये कसं डिनोट करायचं. नंबर ऑफ एलिमेंट्स, आता याच्यासाठी एक सेट घ्यायचा कोणता तरी, दॅट्स लेट ए बी एनी सेट. ए हा कोणताही एक सेट घ्यायचा. आता ए जर कोणताही सेट घेतला तर ए मध्ये समजा आपण ए मध्ये जर एन एलिमेंट्स आहेत, समजा एन मध्ये काय आपण समजा ए हॅज, ए कंटेन्स एन एलिमेंट्स. ए मध्ये किती आहे, एन एलिमेंट्स आहेत. देन number of elements in A is n of A. This is equal to n. n of A is equal to n. तर आपण असं बघा n हा डबल डबल होत आहे, आपण काय करू असं याच्यामध्ये आपण p एलिमेंट्स घेऊ. किती p. असा एक A सेट घ्या आणि ए सेटमध्ये जर पी एलिमेंट्स कंटेन असतील, म्हणजे पी एलिमेंट त्याच्यामध्ये आहे, देन द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए मधले एलिमेंट्स कसे राईट करायचे, तर ते लिहितात एन ऑफ ए दिस इज इक्वल टू पी. मग याचं एक्झाम्पल म्हणून दाखवायचं असलं तर कोणतंही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. एक ए सेट घ्या 1 2 3 4 अप टू 10. तर मला माहिती आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स 10 आहे, म्हणजे 100% एन ऑफ ए दिस इज इक्वल टू 10. एन ऑफ ए किती राहिले का 10 एलिमेंट्स याच्यामध्ये कंटेन असतात. याला म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट मध्ये जर आपल्याला माहित झालं तर पुढे आपल्याला फायदा बाकीच्यामध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर आपण सबसेट शिकलेलो आहोत, बरोबर. सबसेट म्हणजे काय. आता सबसेट साठी आपल्याला नंबर ऑफ सबसेट्स काढता आले पाहिजे. कोणत्या तरी सेटचे नंबर ऑफ सबसेट्स कसे काढायचे त्यासाठी नोट लिहायची. अशी नोट कामाची आहे तुम्हाला. इफ सेट ए कंटेन्स, लक्षात ठेवा, द सेट ए कंटेन्स n एलिमेंट्स, म्हणजे सेट ए मध्ये जर n एलिमेंट्स कंटेन असतील, देन number of subset of set A is equal to 2 to the power n, is equal to the 2 to the power n. अशाने आपण त्याचा सबसेट्स काढू शकतो. पाहू याचं एक्झाम्पल घेऊन एक इलस्ट्रेशन केलं तर असं लक्षात ठेवा याचं म्हणणं काय एक्झॅक्टली. समजा ए सेट घ्या 1 2 3 3 एलिमेंट्स आहेत. किती 3 एलिमेंट्स 1 2 3 एलिमेंट्स आहेत. मला माहिती आहे की याच्यात एन ऑफ ए जर मी घेतला तर किती 3 आहे ना, 3 एलिमेंट कंटेन आहे. मग मला काढायचं आहे की नंबर ऑफ सबसेट्स किती असतील. नंबर ऑफ सबसेट्स ऑफ सेट ए इज इक्वल टू 2 टू द पॉवर n ची व्हॅल्यू, दिस इज द व्हॅल्यू ऑफ n. n म्हणजे जे 3 एलिमेंट्स कंटेन आहेत त्याच्यामध्ये, तर 2 to the power n, तर n ची व्हॅल्यू आहे 2 to the power 3, 2 to the power 3 is 8. आता पाहू 8 सबसेट येतात काय. सबसेट ए ची काढताना सेट ऑफ सबसेट्स सबसेट्स सगळ्यात पहिले कोणत्याही सेटचा एक सबसेट पक्कीचा असते, तो म्हणजे 5. तर एम्प्टी सेट, कारण एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेटचा सबसेट हा कोण असते, एम्प्टी सेट, त्याला 5 म्हणतो आपण, फिक्स आहे. दुसरा सेट म्हणजे तो इटसेल्फ जो आहे तोच, म्हणजे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येकाचा सबसेट स्वतःच तो असते, लक्षात ठेवा. म्हणजे 2 फिक्स आहेत. पहिले म्हणजे एम्प्टी आणि दुसरा म्हणजे जो ओरिजिनल सेट गिवन आहे तो. आता उरलेले राहिले 6. तर सगळ्यात पहिले एलिमेंट्स ही सिंगलटन 1 पहिला, सिंगलटन 2,
सिंगलटन 3, त्याच्यानंतर सिंगलटन 1,2 म्हणजे सेटमध्ये 1,2 सिंगलटन नाही म्हणत आपल्याला 1,2 सेटमध्ये, त्याच्यानंतर 2,3 आणि लास्टमध्ये सरळ 1,3 3,1 नाही घ्यायचं 1,3 सरळ ऑर्डरनच घ्यायचं. बरोबर मग हे 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले त्याचे नंबर ऑफ सबसेट्स काढण्याची पद्धत. हे शॉर्ट ट्रिक्सच म्हणजे चालले तुम्ही, किंवा दिलेल्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे बरे पाहून घ्यायचे, ते एलिमेंट्समध्ये तुमची यांची व्हॅल्यू काउंटिंग केली तर आता मला 3 1 2 3 हा 3 नाही 1 2 3 काउंटिंग केल्यानंतर 3 एलिमेंट भरले म्हणून यांची व्हॅल्यू 3 यायची. फॉर्म्युला आपला नंबर ऑफ सबसेट ऑफ सेट इज 2 to the power n, n म्हणजे यांची व्हॅल्यू 3, 2 to the power 3 इज 8. आता काउंटिंग इलिस्ट्रेशन करून पाहिजे बघा खरंच 8 आपले सबसेट्स भरतात का, 8 सबसेट्स आपण पाहू. हा तुम्हाला फार कामा पडेल, दिस इज इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे. तुम्हाला नंबर ऑफ सबसेट्स काढायला 100% ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. सबसेट झाल्यानंतर तुम्हाला मेन पार्ट आहे त्याच्यात प्रॉपर सेट म्हणजे प्रॉपर सबसेट ना, प्रॉपर सेट प्रॉपर सबसेट. आता जसं सबसेट माहिती आपल्याला तर प्रॉपर सबसेट ही महत्त्वाचं असतं. तर प्रॉपर सबसेट काय म्हणजे सबसेट आणि प्रॉपर सबसेट थोडंसं रिलेशन आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत पण आहे थोडंसं रिलेशन. आता प्रॉपर सबसेट म्हणजे असा सबसेट की समजा कोणता तरी एक सेट घ्या, म्हणजे लेट इज सेट ए अँड बी दोन्ही घ्या, ए अँड बी, बी टू सेट्स. कोणती सेट नाही घ्यायचा, फक्त दोन सेट्स घेतले मी, ए अँड बी विथ टू सेट्स. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ए is called or A is said to be proper subset of set B. म्हणजे A ने जर तुम्ही प्रॉपर सबसेट B चा म्हणसाल कधी, if लक्षात ठेवा ना, if A is a subset of B, A हा B चा सबसेट पाहिजे and A is not equal to ए आणि बी इक्वल नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ए हा बीचा काय पाहिजे सबसेट पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे की एव्हरी एलिमेंट ऑफ ए कंटेन इन बी, म्हणजे एचे सर्व एलिमेंट कोणामध्ये पाहिजेत, बी मध्ये पाहिजेत. पण ए आणि बी काय नाही पाहिजे, इक्वल नाही पाहिजे. कारण ते इक्वल जर आले तर ते कंडिशन दोन्ही करतील, म्हणजे ए हा बीचा सबसेट होईल तर बी हा एचा सबसेट होईल. याच्यामध्ये असं नाही, ए हा बीचा सबसेट आहे म्हणजे बी हा सुपर सेट आहे, म्हणजे बी मध्ये असे एक्स्ट्रा काही एलिमेंट्स आहेत की जे ए मध्ये नाही. पण ए चे सर्व एलिमेंट कोणामध्ये आहेत, बी मध्ये 100% आहे, पण बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये नाहीत. मग याच्यामध्ये बी हा मोठा सेट झाला, ए हा लहान सेट झाला. म्हणून ए इज अ सबसेट ऑफ बी अँड ए इज नॉट इक्वल टू बी, देन इट इज कॉल्ड एज अ प्रॉपर सबसेट. त्याला काय म्हणतो आपण, प्रॉपर सबसेट. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला दाखवू शकतो आपण. समजा ए सेट घ्या 1 2 आणि बी सेट घ्या 1 2 3 4. आता याच्यात तुम्हाला कन्फर्म समजेल, याच्यात दोनच एलिमेंट आहेत, याच्यात 4 एलिमेंट्स आहेत आणि याच्यातले ए चे सर्व एलिमेंट तुम्हाला बी मध्ये दिसतात. हे ए 1 2 इथेही 1 2 आहे, पण बी मध्ये असे काही एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत की जे ए मध्ये नाही आहेत. मग याच्यावर कंडिशन अशी समजेल किंवा ए इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत, but A is not equal to B and therefore A is a proper subset of B. प्रॉपर सबसेट असा काढायचा. याच्या खाली जर लाईन ओढली म्हणजे ही इक्वेलिटी दाखवत असते, याच्या खाली लाईन ओढायची, फक्त सिम्पली दाखवायची. इथून तुम्हाला कन्फर्म समजेल. therefore A is a proper
subsets of set B and therefore A is a subset of B. A काय हा B चा सबसेट आहे. लिहून घ्या. आता आपण जसे सबसेट मधून त्याचे एखाद्या सेटची म्हणजे सबसेट किती असतात, नंबर ऑफ सबसेट फाइंड केले त्या फॉर्म्युल्यावरून. आता असा एक प्रॉपर सबसेट तुम्हाला फाइंड केला जाऊ शकतात की याच्यावरून मी प्रॉपर सबसेट्स कशी काढू शकता एचे. तर असा एक लेट घ्या, आपण इथून तरी सेट घेऊ. ए सेट त्याचा लेट सेट ए कंटेन्स set A contains n elements. Set A contains n elements. Then proper subsets of number of proper subsets of set A is equal to 2 to the power n minus 1. 2 to the power n minus 1. म्हणजे जेवढे तुम्ही सबसेट काढता त्याच्यापेक्षा एक न कमी हा प्रॉपर सबसेट असते. अगोदरच्या याचंच आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. ए सेट मध्ये आपण घेतले ते 3 एलिमेंट्स घेऊ, बरोबर. तर याच्यात ए ची व्हॅल्यू 3 हे मला फिक्स माहित आहे, कारण याच्यात 3च एलिमेंट आहेत ए मध्ये. तर मला काढायचं आहे प्रॉपर सबसेट. दिल्याचं नंबर ऑफ proper subsets of set A is equal to 2 to the power n minus 1. तर याची व्हॅल्यू आहे 3 minus 1. 2 to the power 3 minus 1. 2 to the power 3 म्हणजे 8 minus 1 is equal to 7. याच्यामध्ये तुम्हाला किती येतील? 7 नंबर ऑफ प्रॉपर सबसेट मिळतील. फॉर्म्युले महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युले तुम्हाला कामा पडतो. बाकी आपण सगळं क्लिअर लक्षात येईल आपल्याला. आणि याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता याच्यावर तुम्हाला एक ट्रिक्स मिळेल की तुम्ही जेवढे सबसेट्स काढता त्याच्यापेक्षा एक न कमी प्रॉपर सबसेट असतं ना, कधी लक्षात ठेवा. चला हे खाली याची नोट. नोट मध्ये नंबर 1 दिला. So no set is a proper subset. No set is a proper subset. No set is a proper subset of itself. म्हणजे कोणताच सेट हा प्रॉपर सबसेट होणार नाही स्वतःचा. जसं बा एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणतो मी. प्रत्येक सबसेट हा स्वतःचा सबसेट असतेच, कारण त्याचे सर्व एलिमेंट त्याच्यामध्ये कंटेन असतात. पण प्रॉपर सेटचं तसं नाही. प्रॉपर सबसेटची वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, नो सेट इज अ प्रॉपर सबसेट ऑफ इटसेल्फ. नंबर 2,
every set is a सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असते, सबसेट असते. आणि नंबर 3 एम्प्टी सेट, त्याला आपण फाय म्हणतो लक्षात. एम्प्टी सेट म्हणजे फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट म्हणजे फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे याचं जर मॅथमॅटिकल रायटिंग केलं तर तुम्हाला ए सेट घेतला तर ए इज अ सबसेट ऑफ ए. जर फाय घेतला तर फाय इज अ सबसेट ऑफ ए. ए म्हणजे ए इज एनी सेट. कोणताही सेट घ्या ए, त्याचा तो काय राहील, सबसेट आहेच. एच्या जागी तुम्ही कोणताही घ्या. आणि नो सेट इज अ प्रॉपर सबसेट ऑफ इट सेट. कोणता सेट हा प्रॉपर सबसेट स्वतःचा राहणार नाही. इम्पॉर्टंट नोट आहे लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला बरेचसे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सॉल्व्ह होऊ शकतात. तुम्हाला कामास पडणार झालं. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट पार्ट येते पॉवर सेट. पॉवर सेट पॉवर सेट. आता पॉवर सेट मध्ये कोणताही सेट घ्यायचा म्हणजे लेट ए बी एनी नॉन एम्प्टी सेट. एक नॉन एम्प्टी सेट घ्यायचा. नॉन एम्प्टी म्हणजे त्याच्यात एकतरी एलिमेंट असेलच, म्हणजे तो सिंगलटन असेलच. मग ए बी एनी नॉन एम्प्टी सेट. मग आता प्रॉपर म्हणजे पॉवर सेट कशाला म्हणायचं लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण सबसेट शिकलो, नंबर ऑफ सबसेट्स काढले सेटची. प्रॉपर सेट शिकलो, नंबर ऑफ प्रॉपर सेट्स काढले, प्रॉपर सबसेट्स काढले आपण दिलेल्या सेटची. प्रश्न कसा आहे की पॉवर सेट काय म्हणतात. पॉवर सेट म्हणजे सर्व सबसेटचं कलेक्शन. आता आपण जे एक्झाम्पल घेतलं बा, सबसेट आपण एका सेटचे सबसेट काढले माहिती का, त्या सबसेटचं पूर्ण कलेक्शन केलं आणि ते काउंटिंग केले, ते 8 भरले. किती भरले? 8. तर ते 8 म्हणजे तुमचा पॉवर सेट असतो. लक्षात काय तो पॉवर सेट. मग ए बी एनी नॉन एम्प्टी सेट घ्यायचा की ज्याच्यामध्ये एक तरी एलिमेंट असेलच, तो एम्प्टी नसेल. तर पॉवर सेट आपण त्या सेटलाच म्हणू शकतो की कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स. त्या सेटचे ऑल पॉसिबल सबसेटचं कलेक्शन म्हणजे तुमचा कोणता पॉवर सेट. लिहून घ्यायचं ए बी एनी नॉन एम्प्टी सेट कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ सेट ए. म्हणजे सेट ए चे जे पॉसिबल सबसेट असतील त्याचं काय करायचं, कलेक्शन करायचं. अँड power set is denoted by power set is denoted by P of A. Power set is denoted by P of A. ना आता काय डेफिनेशन असते एक्झाम्पल पाहू तेच घेऊ आपण. ए सेट मध्ये घ्यायचे 3 एलिमेंट्स. आता पहिले त्याच्यामध्ये नंबर ऑफ सबसेट्स काढून घ्यायचे. त्याचं नंबर ऑफ सबसेट्स इज इक्वल टू 2 to the power n म्हणजे 2 to the power. यांची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये 3. 3च एलिमेंट आहे, मग यांची व्हॅल्यू 3 म्हणजे 2 to the power 3. 2 to the power 3 म्हणजे किती होते 8. आता मला 8 सबसेट्स तयार करायचे आहेत. मग मी काय करेन पॉवर सेट्स. पॉवर सेट्स मध्ये काय घ्यायचं, पूर्ण कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याचे सबसेट्स कलेक्ट करणं चालू करायचं. मग सगळ्यात पहिला सबसेट कोण आहे 5. त्याच्यानंतर तो सेट इट सेल मी म्हणाला स्वतः तो असतेच. त्याच्यानंतर सिंगलटन 1 कारण त्याच्यात 1 आहे. सिंगलटन 2 त्याच्यामध्ये 2 आहे. सिंगलटन 3 त्याच्यात 3 आहे. त्याच्यात 2 एलिमेंट कलेक्ट करायचे मग 1 2. त्याच्यानंतर 2 3. त्याच्यानंतर 1 3. हे टोटल कलेक्शन्स
म्हणजे सरळ सरळ मला माहित पडले की पी ऑफ ए दिस इज इक्वल टू 8. म्हणजे जी पॉवर सेट आहे तिची मला माहित पडले नंबर ऑफ पी ऑफ ए, नंबर ऑफ दिस इज द नंबर ऑफ पी ऑफ ए दिस इज इक्वल टू 8. म्हणजे पॉवर सेटचे किती पॉवर सेट्स मिळाले मला, पॉसिबल सबसेट्स. हा एन म्हणजे नंबर ऑफ, हा दिस इज द नंबर ऑफ. म्हणजे तुम्हाला क्लिअर लक्षात आले बा कोणताही एक नॉन एम्प्टी सेट घ्या, ऑल पॉसिबल सबसेट्स ऑफ एचं कलेक्शन करा, जेवढे सबसेट असतील त्याचं कलेक्शन करा असं. आणि तो तुम्ही कर्ली ब्रॅकेटमध्ये दिला त्याला काय म्हणतात पॉवर, हा पॉवर सेट असतो. आणि आपण हे जर काउंटिंग केले तर हे म्हणतात 8. म्हणजे पॉवर सेट्सचं नंबर ऑफ भेटेल, म्हणजे नंबर ऑफ पॉवर सेट्स तुम्हाला भेटतील 8. म्हणजे झालं तुमची त्याची प्रोसेस, म्हणजे दिलेल्या सेटचे पॉसिबल सबसेट त्याचं काय केलं आपण कलेक्शन केलं. कलेक्शन करणं म्हणजे सेटमध्ये रिप्रेझेंट करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट येते तुमचा इक्विव्हॅलंट सेट. इक्विव्हॅलन्स सेट let set A and B be two sets is said to be equivalent, is said to be equivalent if, तुम्ही त्याला इक्विव्हॅलंट कधी म्हणू शकता लक्षात ठेवा, इक्विव्हॅलंट कधी म्हणू शकता if the two sets contain same number of distinct element. The two sets contain same number of distinct element. वेगवेगळे करतो ना आपण त्याला, म्हणजे काउंटिंग करताना तेवढेच भरायला पाहिजे, दिसायला तेवढेच पाहिजे, काउंटिंग करायला तेवढेच भरायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. आता इक्विव्हॅलंटचा अर्थ होते मे बी इक्वल, लक्षात ठेवा, मे बी इक्वल कधी लक्षात ठेवा, हा इक्वलच असेल काही गरज नाही, लिहू शकता तुम्ही मे बी इक्वल असू शकते नसू शकते. आता याच्यामध्ये सेट ए घ्या 1 2 3, बी सेट घ्या ए बी सी, आणि सी सेट घ्या 1 2 3, 3 सेट घेतले. आता ए आहे, बी आहे, सी आहे, तुम्हाला दिसेल इथे क्लिअर लक्षात येईल की ए मध्ये 1 2 3 आहे आणि सी मध्ये 1 2 3 आहे. म्हणजे जो समजेल की ए आणि सी सारखे आहेत, म्हणजे सोल्युशन मध्ये लिहू शकता क्लिअरली we say that एवढं सांगतो set A and set C are equal. सेट ए आणि सी काय आहे हे इक्वल आहे, म्हणजे लिहू शकता तुम्ही सेट ए इक्वल टू सी, ए आणि सी इक्वल आहे. मग सेट ए आणि सी इक्वल आहेत, मग आता ए आणि बीचं काय रिलेशन असेल, आता हे ते इक्वल आहे तर 100% बी शी काहीतरी रिलेशन असेल. म्हणजे तुम्हाला काय दिसेल की याने काउंटिंग केलं तर 1 2 3, याने काउंटिंग केलं तर 1 2 3, दोन्ही सेम एलिमेंट आहे, दिसायला सेम नाही पण काउंटिंग केलं तर काय होतं सेम भरतात. मग ए आणि बी काय आहे इक्विव्हॅलंट, काय म्हणून देअरफॉर ए अँड बी आर इक्विव्हॅलंट सेट. मे बी इक्वल असू बी शकतात नसू बी शकतात, इक्वल असले तरी ते इक्विव्हॅलंट होऊ शकतात आणि इक्वल नसले पण काउंटिंग करताना जर सारखे भरले तर 100% ते काय असतात इक्विव्हॅलंट कन्सेप्टमध्ये बसतात, लक्षात ठेवा. पण याच्यात ए आणि सी काय इक्वल हे फिक्स आहे, लक्षात ठेवायचं.